पूर्वी मला वाटायचं की जर घर स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला दिवसभर काम करावं लागणार आणि मग ते टीव्हीत स्क्रीनवर किती छान चकाचक आणि स्वच्छ घरं दिसतात. माझं घर असं का ठेवता येत नाही मला हा नेहमीच प्रश्न पडायचा. आणि मला नेहमी वाटायचं की इतके सगळे स्वच्छ घरं दिसत आहे तर म्हणजे यांच्याकडे नेहमी कामाला मदत करणारे असणार, म्हणूनच यांचे कामं इतके पटापट होत असणार आणि यांचे घरं पण इतके नेहमी स्वच्छ आणि छान दिसत असणार. पण माहितीये नंतर मला कळलं की नाही, एकदा इथे तू चुकीची आहे. खरं तर घराला आपण स्वच्छ एक दिवस ठरवू आठवड्यातनं, तेव्हाच घर आपलं स्वच्छ राहील. किंवा आपण म्हणतो जे मॅनेजेबल घर असं वगैरे काही नसतं. रोज थोडा तरी वेळ आपल्याला आपलं घर स्वच्छ करायला द्यायलाच लागणार. कधी कधी काय होते ना, आपण पूर्ण घर दिवसभर आवरत असतो आणि तरी आपल्याला संध्याकाळी पसारा दिसतो. मग वाटतो की मी दिवसभर तर इतकं घराला वेळ दिला, स्वच्छतेला, पण इतका पसारा पुन्हा मला माझ्या डोळ्यांनी का दिसतोय. म्हणजे ते स्वयंपाकघरात बघितलं की भांड्यांचा पहाड, तिकडे बघितलं की फेकलेले कपडे, तिकडे बघितलं की बॅग, तिकडे टेबलावर बघितलं की खूप सारे पुस्तकं, म्हणजे जिकडे तिकडे पसाराच पसारा. मग माहितीये कधी कधी आपल्याला असं पण वाटतं की माझ्यासोबत ना माझं घरच मला व्यवस्थित ठेवता येत नाही सगळ्यांसारखं. स्वतःला कुठेतरी वाईट पण वाटतं. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं असतं की पसारा होण्याची कारणं कोणती. अगदी साधी आणि सोपी असतं. आणि घर जर आपल्याला स्वच्छ आणि पसारा कमी ठेवायचे असतात ना, तर काही छोट्या छोट्या सवयीत मात्र आपल्याला बदल करायचा असतो. खूप वेळ दिवसभर काम करायचं नसतं, दिवसातला काही वेळच घर स्वच्छ करायला वेळ दिला तर घर इझिली मॅनेजेबल होत असतं. आणि या काही गोष्टी जर तुम्ही आजपासून सुरू केल्या तर तुम्हाला नक्की आपलं घर स्वच्छ ठेवायला मदत तर होणार आणि तुम्हाला तुमच्या डोक्यावरचा पण भार छान हलका झाल्यासारखा वाटणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि थांबा, तुम्ही पण यातले असणार की माझ्यासोबतच घर स्वच्छ का राहत नाही, कारण त्यातली मी होती. पण आता या काही गोष्टी जेव्हापासून मी फॉलो करायला सुरुवात केली तेव्हा इतकं छान इझी, मला इतकं मस्त डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखं वाटतो आणि घर पण स्वच्छ दिसलं की मस्त वाटायला मदत होते. पहिली गोष्ट माहितीये काय करायची, काम संपलं की तिथे त्या गोष्टीचा शेवट करायचा. बघा, आपल्या घरात ना ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात त्या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला खूप मोठा पसारा दिसत असतो. जर छोट्या गोष्टी आपण जर करत असलो आणि त्या अर्धवट सोडल्या की मग त्याचा मोठा पहाड कामाचा तयार होत असतो. चहा पिला, कप तिथेच ठेवतो आपण न स्वच्छ करता. नाश्ता केला, प्लेट तशीच ठेवत असतो. आंघोळ केली, टॉवेल घेतला, बेडवर फेकत असतो. बाहेरून आलं, चावी कुठेतरी टाकलेली असते. आणि प्रत्येक गोष्ट थोड्या वेळात करतो, नंतर करतो, राहू दे ना रात्री करणार, राहू दे ना आत्ताच आलेलो मी बाहेरून. आणि या सगळ्या गोष्टी वेळेवर आवरत नसल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र होतात आणि कामाचा भार वाढतो आणि आपल्याला जिकडे तिकडे पसाराच पसारा दिसतो. आणि जेव्हा आपण स्वच्छ करायला जातो तेव्हा वाटतं एवढं सगळं काम. म्हणून काय करायचं ना, एक छोटा बदल आजपासून सुरुवात करा. जे काम आपण करतोय त्याच वेळेला ते काम संपून टाका. म्हणजे चहा पिला, आपला कप असतो तो लगेच धुवायचा आणि धुतल्यानंतर तिथेच पुसून त्याच वेळी रॅकमध्ये ठेवून द्यायचा. म्हणजे समोर जे येणाऱ्या कामाचा ताण आणि वेळ जातो आपल्याला असं वाटतं ते तिथेच संपतं. आता पावसाळा आहे, रेनकोट लगेच वाळू टाकायचा आणि वाळू टाकल्यानंतर सुकतो तो काही वेळात आणि सुकल्यानंतर त्याला पुन्हा आपल्या बॅगमध्ये पॅक करून टाकायचा. म्हणजेच वेळेतलं काम वेळेत केल्यानंतर वेळ सुद्धा वाचतो आणि ते नंतर करू ही सवय टाळल्या जाते. कारण खरी प्रॉब्लेम आपल्या आयुष्याची आता हेच झालेली आहे, नंतर करतो, उद्या करतो. म्हणून जे काम ज्या वेळेला आहे त्याच वेळेला करून त्याचा शेवट करून टाकायचा. म्हणजे कामाला पुढे वाढूच द्यायचं नाही. कामाला पुढे वाढू देणार नाही तर पसाराच कसा होणार. नक्की ट्राय करा आज ही ट्रिक. दुसरं म्हणजे प्रत्येक वस्तूंची आपल्या घरातली जागा ठरवून ठेवा. सगळ्यांच्या घरी ही गोष्ट झालेलीच असेल. बघा, चाबी जेव्हा आपण सकाळी ऑफिसला जातो, कुठे जॉबला जायला निघतो, कुठे महत्त्वाच्या कामाला जायला निघतो, तेव्हा आपल्या घरची चाबी म्हणा किंवा आपल्या गाडीची म्हणा दिसतच नाही आणि मग आपण इतका पसारा काढून बसतो. आपण काय म्हणतो, मी ड्रॉवरमध्ये ठेवली असणार, मी त्या डब्यावर ठेवली असणार, मी तिथे ठेवली असणार, त्या पॅकेटमध्ये असणार. बघायला जातो आपण एक ड्रॉवर, तिथला पसारा काढतो एका चावीसाठी आणि मग तो इतका अवतीभोवती पसारा तयार होतो. चावी दिसत नाही, चावी तर दुसरी कुठेतरीच ठेवलेली असते, पण तो पसारा वेळेत आपण आवरू शकत नाही कारण आपल्याला जायचं असते. तो पसारा तिथेच पडलेला असतो आणि संध्याकाळी जेव्हा आपण घरी येऊन पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा पसारा आवरू, मी माझ्या घरची कामं करू, छोटी मुलं असेल मी त्यांना सांभाळू, काय करू. आपल्या डोक्यामध्ये जर सगळ्या गोष्टींचा कचरा असतोच, पसारा दिसतो डोळ्यांनी, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. असं वाटतं की मी एवढे कामं कसे करणार. म्हणजे शोधायची एक वस्तू होती, त्याच्यासोबत अशा 5-6 वस्तू निघून पडल्या. म्हणजे आपण त्या वस्तूला योग्य जागा न दिल्यामुळे पुन्हा पसारा वाढतच गेला. म्हणजे बघा, काही रोजच्या वस्तू असतात, आपल्याला भाजीची लिस्ट असते, आपल्या किराणाची लिस्ट असते, मेडिसिन्स असतात, बिल्स असतात, पुन्हा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्याच्यासाठी आपण स्टिकी नोट्स यूज करायच्या. म्हणजे ही गोष्ट मला तेव्हा करायची, ही गोष्ट मी इथे ठेवणार आहे त्यावेळेला. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ठरवून ठेवतो, आपल्याकडे कॅलेंडर्स असतात, कॅलेंडरवर काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायच्या किंवा स्टिकी नोट्स तिथे लावून ठेवायच्या. आपल्याला जर एक वस्तू शोधायची आहे तर आपण त्या वस्तूची बरोबर जागा देऊन ठेवली तर बाकी वस्तूंची शोधाशोध करायला लागणार नाही आपल्याला एका वस्तूसाठी. आणि हेही वाटतं आपल्याला
कधी कधी की आपल्याकडे पसारा नको व्हायला तर मला न्यू महाग अलमारीज घ्यावा लागणार, मला महाग टेबलच घ्यावा लागणार. नाही, तुमच्याकडे जी गोष्ट आहे, छोटीशी एखादा बॉक्स असेल, छोटीशी तुमची बॅग असेल, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला उपयोगात येणार. कुठली महाग वस्तू घ्यायचीच गरज नसते. मी यासाठी सांगू शकते तुम्हाला, कारण आता शिरू 5 वर्षाचा कंप्लीट झालेला आहे. 4 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच्या ज्या डॉगच्या मेडिसिन्स आहे, आम्ही त्याच्यासाठी एक पिशवी करून ठेवलेली होती आणि त्या पिशवीत म्हणजे दाराच्या मागे ती पिशवी ठेवलेली होती की इथे सगळे शेरूच्या मेडिसिन्स राहणार. म्हणजे काय, मेडिसिन्स पण मिक्स होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे शेरूच्या मेडिसिन्स आम्हाला वेळेत मिळाव्या. म्हणजे आम्ही ठरवून ठेवलेलं होतं, सगळ्यांना माहिती होतं की दाराच्या मागे असणारी पिशवी ही केवळ शेरूच्या मेडिसिन्सची आहे. म्हणजे काय ना, आपण जी वस्तू जिथून घेतली तिथेच जायला हवी ती पुन्हा. इतर गोष्टींची पण धावाधाव कमी होणार, आपल्या शरीराला पण त्रास कमी होणार आणि मग आपल्याला जो सतत डोक्याला त्रास होतो ना की माझी ही वस्तू दिसली नाही, आपण एका कामात राहतो, दुसऱ्या कामाचा विचार राहतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्या कमी होतात. आपल्या मुलींचं असतं ज्वेलरी बॉक्स. आपण एक छोट्याशा बॉक्समध्ये आपले काही इयरिंग्स टाकू शकतो, हँड रिंग्स टाकू शकतो, लिपस्टिक्स असतात, त्याच्यासाठी एक छान छोटासा डबा तयार करू शकतो. छोटी मुलं असणार, त्यांच्या खेळणीसाठी एक सेपरेट बॉक्स बनवून ठेवून द्यायचा. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात वस्तूंची गर्दी होऊ देऊ नका. आता तुम्ही म्हणणार असं कसं? हो, आपल्याला नेहमी वाटतं ना की दुसऱ्यांचं घर मोठं आहे कारण त्यांच्या घरी जागा आहे म्हणून, पण नाही, इथे आपण चुकीची असतो. खरं तर प्रत्येक वेळी आपल्या घरात अशा काही वस्तू असतात की त्यांची आपल्याला गरज नसते. वर्षानुवर्ष, महिने आपल्या घरात त्या पडलेल्या असतात ज्याची आपल्याला गरज पण नसते. मग आपण अशा वस्तू डोनेट केल्या पाहिजे, रिसायकलला दिल्या पाहिजे की ज्यांची आपल्याला गरज नाही आणि खरंच अशा लोकांना, गरजू व्यक्तींना त्या गोष्टींची गरज आहे, त्यांना आपण देता आलं पाहिजे. म्हणजे आपण ठरवलं पाहिजे की खरंच ती वस्तू माझ्याजवळ आहे तर त्याचा मी खरंच उपयोग करू शकत आहे का, की फक्त ती अलमारीला आराम म्हणून किंवा टेबलावर आराम म्हणून ती वस्तू आहे. गरज असेल त्या वस्तूची तरच घरात ठेवा. जर आपण या वस्तू सतत घरात ठेवल्या तर आपल्याला सतत गजबज वाटणार आणि गर्दी घरातली कमी होणार नाही. मी शुभकडून खूप छान गोष्ट शिकली. पूर्वी मला काय वाटायचं की आपल्या घरात ज्या नको असलेल्या वस्तू आहेत त्या फक्त आपण कचरापेटीत टाकल्या की त्या चालल्या जाणार आपल्या घरातून. पण ते काय करतात ना, ज्या आपण जसं ओला कचरा असतो आपल्या डस्टबिनमध्ये टाकत असतो, तसेच ते काय करतात, घरी तर आम्ही पॉलिथिनचा यूज खूप कमी करतो, पण कुठे नाही कुठे आपल्या घरी वापरण्यात काही गोष्टीत प्लास्टिक येते, त्यामुळे ते रिसायकल करायला पाठवतात. दर महिन्याला किंवा आठवड्याला जर जास्त झालं पॉलिथिन तर ते स्वतः रिसायकलकडे नेऊन देतात. किंवा कोणाला असं वाटणार की आमच्या अवतीभोवती रिसायकलवाले नाही आहेत बाबा, पण नाही, आपण जर आपल्या छोट्या शहरात बघा, आपल्या खेडेगावात सुद्धा बघा, येतात जे आपण म्हणतो ना लोखंड वगैरे घेणारे, ते सुद्धा घेतात. म्हणून म्हणजे या जर सगळ्या गोष्टी आपण करत गेल्या ना तर आपलं घरातली गजबज पण कमी होते आणि आपल्या माइंडमधलं जे क्लटर असतं ते सुद्धा कमी व्हायला मदत होतं. शुभ नेहमी एक काम करतात, वर्षाच्या एंडिंगला काय करतात, ते घरातील नको असलेलं सामान रिसायकलसाठी देऊन देतात. मला खूप छान सवय लागली की प्लास्टिक वेगळं करून ठेवणं, घरातील नको असलेले कपडे आपण जर डोनेट करू शकत असेल तर डोनेट करायचे. खूप छान वेबसाईट आहे, तुम्ही आपल्या चपला, शूज खूप सगळे डोनेट करू शकता. जे खरंच गरजू लोक आहे ना त्यांना दिलं तर आपल्याला पण खूप समाधान होतं. चौथा आणि महत्त्वाचं, घराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही एकट्याची नसते. बघा ना, घरात काय एकच व्यक्ती स्त्रीच राहत असते किंवा पुरुषच राहत असते असं नसतं ना. सगळं मिळून आपलं घर सुंदर होत असतं. छोटे छोटे जर कामं आपण एक दुसऱ्यांना मदत केली, एक जर भाजी घालत असेल आणि दुसऱ्यांनी जर थोडं आवरलं म्हणजे भाजी कापून दिली तर किती छान ना, एक दुसऱ्यांना कामात मदत होईल. जर हेच कामं जर आपल्या अवतीभोवती असणारे छोटे मुलं बघणार तर किती छान ते आपल्याकडून काहीतरी नवीन शिकू शकणार. कुणाच्या घरी जर कामात मदत करणाऱ्या मावशी असेल आणि जर त्या कधी आल्या नाही, त्यात जर आपल्या थोड्या ओल्ड एज पर्सन असणार, थोड्या आजी वगैरे असणार, त्यांनी बसून जर थोडी भाजी कापून देण्यात मदत केली किंवा थोडं देवाचं सामग्री तयार करण्यात जर मदत केली तर किती सगळ्या गोष्टीत मदत होणार. आणि मुलं सुद्धा या सगळ्या गोष्टी मोठ्या झाल्यानंतर खूप छान प्रकारे मॅनेज करू शकणार, आपल्या फॅमिली, आपल्या सगळ्यांना वेळ देऊ शकणार, त्यांना प्रेम, शांतता, आदर या सगळ्या गोष्टी सुद्धा समजायला मदत होणार. आणि आपल्याला जे घर पण घरात आल्यानंतर हवं असतं, स्वच्छ तर घर दिसतं पण घरात आल्यानंतर तर ते शांतता, एक दुसऱ्यांना प्रेम, छान बोलणं. आणि व्हिडिओच्या शेवटी मला हेच म्हणायचं आहे की प्रत्येक वेळी घर स्वच्छच ठेवायचं आहे. छान ते टीव्हीत दिसतं, स्क्रीनवर दिसतं, तसं सगळं छान माझं घर दिसलं पाहिजे हा प्रेशर कधीच घ्यायचा नाही. आपलं घर आहे, ते शोरूम नाहीये. आपल्याला तो दिखावा नाही करायचा की या आणि आमचं घर बघा, कारण ते घर आहे. हो, घरात माणसं असतात, छोटी मुलं असतात, आपल्या घरात डॉग असतात. जास्त प्रेशर घ्यायचं नाही. आपलं घर जेवढं आपल्याशी होतं तेवढं रोज आवरायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्यांनी मिळून जर कामं वाटली तर अगदी छान आणि सुंदर होतं आपलं घर. आणि थोडा पसारा नॉर्मल आहे, ठीक आहे, त्याचं प्रेशर नाही घ्यायचं. आपलं घर म्हणजे हॉटेल नाहीये. फक्त महत्वाचं इथेच आहे की काही वस्तू जिथच्या घेतल्या तिथे ठेवून द्यायच्या, वेळेत काम पूर्ण करून घ्यायचं. दिवसातनं अर्धा तास, 1 तास आपल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना देऊन तिथेच संपवून टाकायच्या. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीची लिस्ट बनवून टाकायची. खरंच वस्तू घरात नको आहे त्याला डोनेट, रिसायकलसाठी पाठवून द्यायच्या. आणि यात जर छोट्या छोट्या बदल आपण केल्या तर आपल्याला जो रोजचा पसारा दिसतो ना तो सुद्धा कमी होतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.